जेजुरीत आज सकाळी दमदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली, तर कडेपठार मंदिराच्या पायरीवरून वाहणारं पावसाचं पाणी सोशल मीडियावरती व्हायरल झालंय। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसानं शेतांमध्ये पाणी साचलंय। निफाड तालुक्यातल्या भौसरपाटा, गोळेगाव आणि गोंदेगाव या परिसरात काल संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली। पाणी साचल्यानं शेत अक्षरशः तळ बनलंय। ही ड्रोन दृश्य पंडित मुदगुल यांनी टिपली आहेत। नाशिकच्या निफाड आणि चांदवडमध्ये अवकाळीचा द्राक्ष आणि कांद्याला फटका बसलाय। काल वडनेर भैरव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं। शेतात झाकून ठेवलेला कांदा भिजला, तर द्राक्ष बागेचे अँगलही उखडलेत। अकोला जिल्ह्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला होता। मका, ज्वारी आणि केळी पिकांना मोठा फटका बसला आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। जळगावात अमळनेर शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातलं। संत सखाराम महाराज यात्रेतील दुकानात पावसाचं पाणी शिरलं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कन्हेरे इथे वीज पडून बैलजोडी ठार झाली आहे, तर शेतातही पाणी साचल्यानं बाजरी, मका या पिकांचं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय आणि त्यामुळे दारव्हा तालुक्यातील भुलाईमध्ये अक्षय डुकरे या शेतकऱ्याच्या 5 एकर शेतातील भुईमुगाचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे त्यानं भुईमुग नुकसान भरपाईची मागणी केली आहे। बुलढाण्यामधल्या संग्रामपूर तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं आदिवासी बांधवांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। घरावरील संपूर्ण पत्र वादळी वाऱ्यामुळे उडून गेली आहेत। अनेकांचे संसारही उघड्यावरती आले। नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्र उडाली। शिवाय संसार उपयोगी साहित्यही पाण्याखाली खराब झालंय। एकूण 25 घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर माळीवाडा, बंधार, हट्टी इथे सर्वाधिक नुकसान झालंय। मुंबईतल्या अवकाळी पावसाचा मध्य रेल्वेलाही फटका बसलाय। मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावतात, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 10 ते 15 मिनिटं उशिरा धावतीये।